दाजीपूर, वाकीघोल परिसरात बीएसएनएल सेवा विस्कळीत, महावितरणची वीज जोडणी आवश्यक, अभिजित तायशेठे यांनी निवेदनाद्वारे केली मागणी. राधानगरी तालुक्यातील दाजीपूर आणि वाकीघोल परिसरात बीएसएनएल सेवा विस्कळीत झाली आहे. या परिसरामध्ये बीएसएनएलचे 5 टॉवर उभारण्यात आले आहेत, परंतु या टॉवरला महावितरणचा सप्लाय नसल्यामुळे येथे सौर पॅनल जोडले आहेत. या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस असल्यामुळे पावसाळ्यातील 3 महिने सौर पॅनल बंदच राहतात. त्यामुळे मोबाईल आणि इंटरनेट सेवा पूर्णपणे विस्कळीत होते. ती सुरळीत करण्यासाठी सर्वच टॉवरला महावितरणचा सप्लाय जोडून सेवा सुरळीत करण्याची मागणी गोकुळचे संचालक अभिजित तायशेठे यांनी निवेदनाद्वारे केले आहे. मागणीचे निवेदन दूरसंचार विभागाचे महाप्रबंधक यांना दिले आहे. दाजीपूर, ओलवण, बांबर या परिसरासह वाकीघोल परिसर हा दुर्गम आणि अभयारण्य परिसरामध्ये वसलेला आहे. या परिसरामध्ये दूरसंचार सेवा सुरळीत व्हावी यासाठी या ठिकाणी बीएसएनएलचे 5 टॉवर उभारण्यात आले आहेत, परंतु या 5ही टॉवरना महावितरणची वीज जोडणी नाही. त्यामुळे सौर पॅनलद्वारे या टॉवरला वीज पुरवठा केला जातो. पावसाळ्यातील 3ही महिने मोठ्या प्रमाणात पाऊस या परिसरामध्ये असल्यामुळे तिथे सूर्यदर्शन देखील होत नाही. त्यामुळे बीएसएनएलची इंटरनेट आणि मोबाईल सेवा पूर्णपणे विस्कळीत होते. हे टाळण्यासाठी या 5ही टॉवरला महावितरणची विद्युत लाईन जोडून ही सेवा सुरळीत करावी अशी मागणी गोकुळचे संचालक अभिजित तायशेठे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. भारत देशातील प्रत्येक गाव खेड्यापर्यंत इंटरनेटची सुविधा निर्माण व्हावी अशा पद्धतीचे केंद्र शासनाचे प्रयत्न आहेत, परंतु राधानगरी तालुक्यातील काही जो परिसर आहे तो ह्या गोष्टीला अपवाद आहे. या कारणाकरिता आपल्या तालुक्यातील वाकीघोल परिसर असेल किंवा दाजीपूर अभयारण्याचा परिसर असेल किंवा तळगाव दुर्गमानोरच्या खालच्या बाजूचा परिसर असेल, या ठिकाणी सुद्धा इंटरनेट सुविधा चांगल्या पद्धतीने कार्यान्वित व्हावी म्हणून गेली 4-5 वर्षे आम्ही प्रयत्न करतोय. आणि त्या संदर्भात तत्कालीन खासदार संजयदादा मंडलिक यांच्या उपस्थितीत या संदर्भात बैठका देखील झालेल्या होत्या. आणि आमच्या मागणीप्रमाणे वाकीघोल परिसरामध्ये 3, दाजीपूर परिसरामध्ये 2 असे बीएसएनएल टॉवर उभा केलेले आहेत. परंतु अशी परिस्थिती आहे की त्या ठिकाणी टॉवरला जे MSEBचं कनेक्शन दिलं पाहिजे ते न देता फक्त सोलर पॅनलवर हे टॉवर कार्यान्वित केलेले आहेत. आणि त्यामुळं खरं तर ह्या परिसरामध्ये पावसाचं प्रमाण इतकं असते की 3-4 महिन्यात सूर्यदर्शन देखील होत नाही. आणि अशावेळी सोलर पॅनलवर हे टॉवर कार्यान्वित होणं शक्य नसल्यामुळं आम्ही बीएसएनएलकडं पुन्हा एकदा हे टॉवर MSEBचे कनेक्शननं जोडावेत, त्या पद्धतीने त्यांना इन्व्हर्टरची सुविधा देखील किंवा जनरेटरची सुविधा द्यावी आणि हे 100% पूर्ण वेळ चालावेत अशा पद्धतीची मागणी आम्ही परत टेलिकॉम खात्याकडे केलेली आहे. खरं बघायला गेलं तर हे टॉवर वेळोवेळी बंद पडत असल्यामुळं मुलांच्या शिक्षणासाठी जो इंटरनेटचा वापर होतोय किंवा कम्युनिकेशनसाठी ज्यावेळी इंटरनेटचा वापर होत असतोय, ग्रामपंचायत कामासाठी इंटरनेटचा वापर होत असतो, अशा सगळ्या कालावधीमध्ये इंटरनेट बंद राहिल्यामुळं लोकांची फार मोठी कुचंबना आणि अडचण होत आहे. त्यामुळे आमच्या टेलिफोन खात्याला मागणी आहे की लवकरात लवकर हे टॉवर MSEBच्या कनेक्शनने जोडून पूर्ण वेळ चालू ठेवावेत अशा पद्धतीची आमची त्यांच्याकडे मागणी आहे. KK न्यूजसाठी राधानगरीहून मिलिंद कांबळे. भूपाळी रामपारी दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी, निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने. गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची.